नमस्कार मंडळी, मी देवानंद जिरे, लक्ष्मी वेल्डिंग वर्क्स, माळशिलू, तालुका, जिल्हा हिंगोली। तर आता मक्का पेरणीचं सीझन चालू झालेले आहे आणि आम्ही खास मक्का पेरणीसाठी जी मशीन बनवलेली आहे त्याच्यामध्ये एक तुम्हाला एक असं व्हील देणार आहे की जे 3 इंच, 6 इंच, 9 इंच आणि 12 इंच अशा अंतरावर मक्कीची लागवड करेल। ते एक एक बिया टाकत जाईल। शिवाय नंतर त्याच्यासोबत एक खताचं व्हील येते की जेणेकरून तुमचं मका पेरणी झाल्यानंतर त्याला जेव्हा खत द्यायचंय तर खत देण्यासाठी एक खताची सुद्धा व्हील येते। तर ती एकरी 1 ते 3 बॅग पर्यंत टाकण्याची याच मशीनची कॅपॅसिटी आहे आणि सगळे त्याच्यामध्ये याच्यामध्येच आहे। याला वाल दिलेला आहे, कमी जास्त करण्याची सेटिंग केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट, शेतात काम करत असताना एकटं जरी माणूस असलं तर उभं करण्यासाठी आम्ही त्याला स्टँड दिलेलं आहे। ते स्टँड दिलेले म्हणजे जर समजा एकट्या माणसाला खतबीत आणायचं असलं तर स्टँड सुद्धा दिलेले। मागच्या साईडला चाक दिलेले, त्या चाकाचा अर्थ की तुम्हाला लोटण्यासाठी सोपं जावं, त्याच्या मागचा तो उद्देश आहे। आणि शिवाय दुसऱ्या बऱ्याच याच्यामध्ये चेन पडण्याचा प्रॉब्लेम आहे, पण आपल्या मशीनमध्ये चेन पडायचा अजिबात प्रॉब्लेम नाही, कारण की त्याला एक विशिष्ट प्रकारे असं बनवलेलं असल्या कारणामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी एक नंबरचा असं उपयुक्त आहे। दरवर्षी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये खत पेरणीसाठी, हळदीला, कापसाला खत पेरणीसाठी आपल्या इथून बऱ्याच मशीनी गेलेल्या आहेत। पण मक्याचे जे शेतकरी येतं तर त्यांच्यासाठी फर्स्ट टाइमच आमच्याकडे व्हील अवेलेबल नव्हते। आता व्हील आणून दिल्यामुळं हे तुमच्यासाठी 100% कामी पडणारी वस्तू आहे, तर घेऊन जा। आणि मेंटेनन्सचा विषय जर झाला तर मेंटेनन्स सर्वसामान्य शेतकरी याला मला फोनवर जरी विचारलं, व्हिडिओ कॉल करून जरी सांगितलं तर मी तुम्हाला शेतावर तुम्ही स्वतः याला दुरुस्त करू शकता। फक्त काहीच नाही, 14-15चा पान हा जे तर पूर्ण याला एकच पाना लागतो। त्याच्यामुळं वेळ न घालवता खाली दिलेल्या नंबरवर ज्यांना पाहिजेत असेल तर आज ऑर्डर केली तर 4-5 दिवसामध्ये मिळते। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये डिलिव्हरीची सोय आहे। फक्त ट्रान्सपोर्टचा खर्च तो तुम्हाला अलग लागेल किमतीच्या व्यतिरिक्त। जर पाहिजेत असलं तर व्हॉट्सअपला DM करा किंवा फोन केला तरी चालतंय, काय हरकत नाही। जय जवान, जय किसान।